कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला आहे। मात्र या अध्यादेशाला आव्हान द्यायचे असल्याचे ओबीसी समाजाच्या संघटनेतर्फे बुधवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले। त्यासाठी गेल्या वर्षी दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली। न्यायालयाने या परवानगीसाठी शुक्रवारपर्यंत अर्ज करण्याच्या सूचना ओबीसी संघटनेला केल्या आहेत। गेल्या वर्षी सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्याला ओबीसी वेलफेअर फाउंडेशनचे मंगेश ससाणे यांनी आव्हान दिले होते। मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने 2 सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला। या विरोधात ससाणे यांनी बुधवारी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सुधारित याचिकेद्वारे हा अध्यादेश रद्द करण्याची मागणी केली। सरकारी वकील नेहा भिडे आणि ओमकार चांदोरकर यांनी ससाणे यांच्या मागणीला विरोध केला। न्यायालयाने ससाणे यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। शुक्रवारपर्यंत अर्ज दाखल करा आणि त्यानंतर सोमवारी अर्ज स्वीकारायची की नाही यावर सुनावणी होईल असे न्यायालयाने स्पष्ट केले। ससाणे यांनी त्यांच्या याचिकेत असा दावा केला आहे की मराठा आणि कुणबी समाज एक नसतानाही मराठा समाजाला नोव्हेंबर 2023 पासून कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहे। यामुळे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर गदा येत असून ओबीसी समाजावर अन्याय होत आहे। सर्वोच्च न्यायालयाने 2021 मध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घटनाबाह्य ठरवला होता, तरी सुद्धा सरकार मागच्या दाराने मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे असा गंभीर आरोप या याचिकेत करण्यात आला आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।